मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये रोड शो करताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बघण्यासाठी देखील नागरिकांची मोठी गर्दी उडालेली आहे, मोठी झुंबड उडाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ अशा पद्धतीने रस्त्यावरती आलेले आहे आणि प्रत्येक नागरिकाला ते अभिवादन करताय। जोरदार प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सगळ्या रॅलीला मिळतोय। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। शिंदे साहेब, आज एक चांगला प्रतिसाद जो आहे तो आपल्या या रॅलीला मिळतोय आणि प्रत्येक नागरिक आपल्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी एकवटलेला आपल्याला दिसतोय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब लोकसभेतून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा रोड शो आज सुरू आहे। आज आपण पाहतोय कडक उन्हाळा आहे आणि या उन्हात देखील हजारो लोक पुढे आणि मागे आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी स्वागत करतात, हसत मुखाने स्वागत करतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, खुशी आहे आणि त्यांनी निर्धार केला आहे, संकल्प केला आहे की हेमंत अप्पा गोडसेंना तिसऱ्यांदा पुन्हा निवडून देणं, दिल्लीत पाठवणं आणि म्हणून येत्या 20 तारखेला जे 2 वर्षात महायुतीने काम केलं, 10 वर्षात आदरणीय मोदीजींनी काम केलं, या कामाची पोचपावती या निवडणुकीमुळे मिळेल आणि मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील आणि यांची पण हॅट्रिक होईल ना, तुमची हॅट्रिक हेमंत अप्पाची हॅट्रिक होईल। मुख्यमंत्री साहेब, या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं आपण अनेकदा नाशिकला आलेला आहात। आपण आपल्या बॅगा खोलून दाखवल्या, प्रतिउत्तर आपण दिलेलं आहे का? नेमका या बॅगा खोलून आपण दाखवल्या हेलिपॅडवर? चोराच्या मनात चांदणं, ज्या चोऱ्या करतात त्यांच्या मनामध्ये हेच असतं आणि या महापालिकेतून, स्थायी समितीतून कोणी कोणी कुठे कुठे पैसे नेलेत याचा पण हिशोब लवकर निघाला। खरं तर या सगळ्याच्या निमित्तानं विरोधी पक्षाचे नेते नाशिकमध्ये काल उद्धव ठाकरे होते। उद्धव ठाकरेंनी देखील आपल्यावरती अनेक आरोप केले, गद्दारांना गाडण्याची भाषा ते वारंवार करताय, याला कसं प्रतिउत्तर देणार आपण? ज्यांनी बाळासाहेबांचे विचार गाडले, त्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, त्यांना आम्हाला गाडण्याची त्यांच्यात ताकद नाही, त्याला मनगटात जोर लाव, मनगटात ताकद लागते, ती मनगटात ताकद सच्च्या शिवसैनिकांच्या मनामध्ये हातामध्ये आहे आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही केलेलं काम, महाराष्ट्राचा केलेला विकास आणि याची पोचपावती लोक देतील। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ज्यांनी काँग्रेसला डोक्यावर घेतलं, जे आता पाकिस्तानची बोली बोलू लागले, जे आपल्या उमेदवाराच्या रॅलीमध्ये मुंबईतले बॉम्बस्फोट इक्बाल मुसा याला उतरवू लागले, आपल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले, हे काय आम्हाला काढणार? त्यांच्यात हिंमत आहे का तेवढी? त्याला हिंमत लागते, हिंमत। या एकनाथ शिंदेने हिंमत केली सरकार पलटवायची आणि त्यांचा जो काही या महाराष्ट्राशी गद्दारी केली, या महाराष्ट्राची बेईमानी केली आणि या आपल्या मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या विचाराला मूठमाती दिली मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी। त्याने या निवडणुकीत या महाराष्ट्रातली जनता धडा शिकून कायमचं घरी बसली। हा सगळा प्रतिसाद काय सांगतोय तुम्हाला? ते तुम्हीच बघा, हा प्रतिसाद उन्हामध्ये या महायुतीच्या प्रेमापोटी हेमंत अप्पा गोडसेंना पाठिंबा द्या आणि मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी या ठिकाणी हा जनसागर रस्त्यावर उतरलेला। आपल्याला भाजपचे देखील आपले सगळे आमदार या ठिकाणी आहे, आपल्या स्वागताला खरं तर ठिकठिकाणी येत आहे। आपण राधाकृष्ण विखे पाटील देखील आहे, त्यांच्याशी बोलूया। विखे पाटील साहेब, आपण प्रचार रॅलीत आहात, प्रतिसाद मिळतोय कसं वाटतंय? प्रतिसाद आहे, आपण मुख्यमंत्र्यांसोबत आहात, काय वाटतंय हा सगळा प्रचार, ही सगळी गर्दी बघितल्यानंतर? लोकांचा विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्यावरचा जो विश्वास आहे तो इतका दृढ आहे, हे आपल्याला या गर्दीतून पाहायला मिळतं आणि या राज्याचं समर्थशाली नेतृत्व अतिशय सामर्थ्यवान पद्धतीने माननीय एकनाथ शिंदे साहेब करत आहेत, त्याला या लोकांनी दिलेला प्रतिसाद आहे। मला वाटतं महायुतीचा उमेदवार हा आजच या सगळ्या लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर
निवडून आला असं म्हणा हरकत नाही. आपण बघतोय या सगळ्या लोकांच्या पाठिंब्यावरती आपल्याला विजय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री करताय. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील देखील आहे. या सगळ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. नाशिकची जागा जी आहे ती शिवसेना जिंकेल. मुख्यमंत्र्यांनी देखील हा विश्वास व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.